नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। पुढील काही मिनिटात आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज मधून। तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच आज दिवसभरातली महत्त्वाची बातमी। राज्यात आजपासून शाळांची घंटा वाजली आहे। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला। शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट केलंय, बालमित्रांनो, शाळेतला पहिला दिवस कायम स्मरणात राहील असा घालवा। विशेषतः दीर्घ कालावधीनंतर उगवलेला हा दिवस उत्साहात साजरा करा। पहिल्या दिवसाचे उत्तम अनुभव आमच्यासोबत शेअर करा। शाळेतील तुमचे फोटो, व्हिडिओ, गाणी, कविता THX टीचर या ट्विटर खात्याला टॅग करून पोस्ट करा असं आवाहन त्यांनी केलं। शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलंय। तर सायन येथील DS स्कूल या शाळेला आज सकाळी त्यांनी भेट दिली आहे। शाळेत हजेरी लावलेल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी गप्पा मारल्या। दरम्यान पालकांनी शाळेशी आणि शाळा व्यवस्थापनाशी संपर्क करावा अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकरांनी दिली आहे। पालकांनी विद्यार्थ्यांकडे संमती पत्र द्यावे, तसंच मुलांना शाळेत प्रवेश मिळेल असं महापौर म्हणाले। पालकांना फी भरण्यासाठी मुदत वाढवून देणार असल्याचं प्राचार्य रेणुका दत्ता यांनी आश्वासन दिलंय। ज्ञानगंगा शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना आज सकाळी शाळेच्या बाहेर काढून देण्यात आलं होतं। ही बातमी न्यूज 18 लोकमतने लाईव्ह दाखवताच शाळा प्रशासन ताळ्यावर आलंय आणि मनपाचे शिक्षण अधिकारी तात्काळ शाळेकडे धावलेले आहेत। शाळेच्या प्राचार्यांनी न्यूज 18 लोकमतच्या लाईव्ह कव्हरेजमध्येच मुलांना यापुढे केवळ फीसाठी अडवणार नसल्याचं कबूल केलं। पुण्याच्या ग्रामीण भागात 5वी ते 12वी आणि शहरी भागात 8वी ते 12वीचे वर्ग आजपासून सुरू होणार आहेत। विद्यार्थी वर्गात आनंदाचं वातावरण असलं तरी हा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी शहरातील विविध शाळांमध्ये सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते विद्यार्थ्यांचं स्वागत करताना दिसतात। पुणे शहरातील शिवाजी मराठा आणि इतर शाळांमध्ये देखील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले आणि राष्ट्रवादीने तर आज पुण्यातील बहुतांश शाळेत अशाच पद्धतीने मुलांचं शाळेच्या गेटवरच गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं। विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यनगरीत तर चक्क औक्षण करून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं। या अनोख्या स्वागताने मुलंही हरपून गेली होती। सोलापूर प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे। तब्बल 8 महिन्यानंतर पुन्हा शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालंय। सोलापूर शहरात 115 शाळा सुरू करण्यात आल्या आहेत, तर सोलापूर ग्रामीणमध्ये 2,500 शाळा सुरू होणार आहेत। सोलापूर ग्रामीणमधील जास्त संसर्ग असलेल्या भागातल्या 5 तालुक्यातील शाळा बंदच राहणार आहेत। मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 270 शाळांपैकी आजपासून 175 शाळा सुरू होणार आहेत। 5वी ते 7वीच्या 85 शाळा, 8वी ते 10वीच्या 70 शाळा आणि 11वी आणि 12वीच्या 20 अशा एकूण 175 जिल्हा परिषदेच्या शाळांची घंटा वाजणार आहे। आजपासून राज्यात 5वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरू झालेल्या आहेत। यामध्ये बारामती तालुक्यातील शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर वर्गखोल्या सॅनिटाईज करण्यात आलेल्या आहेत आणि आज सकाळपासूनच विद्यार्थी शाळेसाठी शाळेच्या आवारात जमा झाले होते। पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी शाळेला हजेरी लावली आहे। शाळेत गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलंय। त्याचबरोबर कोरोनाचा नियम पाळत आजपासून बारामती तालुक्यातील सर्व शाळा सुरू झाल्या। बातमी आहे बीडमधून। कोरोनाच्या संकटातून बाहेर येत बीड जिल्ह्यात जवळपास सर्व शाळा सुरू झालेल्या आहेत। शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी उत्सुक होते, तर शिकवण्यासाठी शिक्षक देखील आतुर होते। त्यामुळे आज पहिल्या दिवशी शाळेमधील आनंदाचं वातावरण पाहायला मिळालंय। तर काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला गेलाय। कोरोनाचे नियम पाळून बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 2575 शाळा सुरू झालेल्या आहेत आणि कोरोनाचे नियम पाळून विद्यार्थ्यांना अध्ययन आणि अध्यापन सुरळीतपणे पार पाडावं यासाठी प्रयत्नशील असल्याचं मत शिक्षकांनी व्यक्त केलं। चंद्रपुरात शाळा महाविद्यालयांच्या वर्गांना नियमित सुरुवात झाली आहे। दीर्घ कोविड काळानंतर वर्ग भरल्याने शाळेत किलबिलाट सुरू झालाय। शाळा महाविद्यालयात कोरोना नियमावली पाळून शिक्षण सुरू झालंय आणि आपले ऑनलाईन मित्र मैत्रिणी ऑफलाईन भेटत असल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता। घरी राहून अभ्यास करून कंटाळलेल्या विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला। तर चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामीण भागातील शाळा आधीच सुरू झाल्याने शिक्षकांचाही ऑफलाईन सराव झाला। राज्यात आज ग्रामीण भागात 5वी ते 10वी आणि 12वी पर्यंत शाळा सुरू झाल्या असून ग्रामीण भागातील शाळेत विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला। बातमी आहे रत्नागिरी जिल्ह्यातून। रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा आजपासून सुरू होत आहेत।
सुरू झालेल्या आहेत, तर शहरी भागातील काही शाळा देखील सुरू झाल्यात। दापोली तालुक्यातील 417 शाळा आजपासून सुरू झाल्यात। शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचा टेम्परेचर चेक करून ऑक्सिजन तपासून मगच शाळेत त्यांना पाठवण्यात येतं। 2 वर्षांनंतर शाळेची घंटा वाजल्याने शाळांचा परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने पुन्हा एकदा भरून जाणार आहे। आज परभणी जिल्ह्यातील 664 शाळा सुरू झालेल्या आहेत। ग्रामीण भागातील 5वी ते 8वीच्या 510 तर शहरी भागातील 154 शाळा सुरू झाल्यात। कोरोनाच्या संसर्गानंतर विद्यार्थ्यांना शाळेपासून दूर राहावं लागलं होतं आणि त्यामुळे आज मोठ्या उत्साहात विद्यार्थी शाळांमध्ये येताना पाहायला मिळालेत। तर शाळांनीही विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी पूर्ण केली असून गेटवरच त्यांचं स्वागत करण्यात आलं। मनमाड, मालेगाव यासह इतर शहरात 8वी ते 12वी पर्यंत आणि नाशिकच्या ग्रामीण भागात 5वी ते 12वी पर्यंत आजपासून शाळा सुरू झाल्यात। तब्बल 1.5 वर्षांनंतर शाळेची घंटा आज वाजली आहे। तर शिवाय राष्ट्रगीताने शाळांचं परिसर ही दुमदुमून गेलं होतं। शाळा सुरू होताच पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला आहे। 18 महिन्यानंतर शाळेतील मित्रमैत्रिणींची भेट झाल्यामुळे सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता। एकमेकांना भेटल्यानंतर गप्पा गोष्टी तर रंगल्याच, शिवाय कोरोना काळात कसं टाइमपास केलं याची सर्वजण विचारपूस करताना पाहायला मिळाली। नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदच्या अनेक शाळा आज अंधारात सुरू झाल्या आहेत। काही शाळांना ग्रामपंचायतीने मदत म्हणून आपल्या मीटरवरून वीज पुरवठा केला, मात्र त्यावर देखील महावितरणने आक्षेप घेतलाय। जिल्हा परिषदेच्या शाळांना अनियमित वीज पुरवठा केल्याचं कारण देत नोटीस पाठवली गेली आहे आणि दंड देखील ठोठावलाय। त्यामुळे ग्रामपंचायत पुढे प्रश्न निर्माण झालाय की शाळांना वीज पुरवठा करायची की नाही। नागपूर जिल्हा परिषदच्या 1536 शाळा आहेत, त्यापैकी वीज न भरल्याने महावितरणने 415 शाळांची वीज तोडली आहे। यापैकी 1036 डिजिटल शाळांवर त्याचा परिणाम झाला। मुंबईतील क्रूज ड्रग्ज पार्टी संदर्भात एक नवी माहिती समोर आली आहे। एनसीबीने रविवारी ताब्यात घेतलेल्या एका संशयित आरोपीचं एक मोबाईल चॅट समोर आलंय। या चॅटमध्ये आर्यन खान आणि अरबाज मर्चंट या दोघांच्या नावाचा उल्लेख असल्याचं देखील समोर आलंय। श्रेयस नायर असं या ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव असून त्याला आज कोर्टात हजर करण्याची आणि अटक होण्याची शक्यता आहे। राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर IMDने हा इशारा दिलाय, त्यामुळे राज्यात पुन्हा अस्मानी संकट उभं राहण्याची शक्यता आहे। आधीच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने राज्यात शेतीचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकरी चांगलाच हवालदिल झाला। चंद्रपुरात 2 वर्षांनंतर पहिल्यांदाच इराई धरण भरलेलं आहे। चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र आणि चंद्रपूर शहराला या धरणातून पाणी पुरवठा केला जातो। धरणाच्या एकूण 7 दारांपैकी 1 आणि 7 क्रमांकाची दारे 0.25 मीटरने उघडली गेली आहेत। जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। यंदा पावसाळ्याच्या अंतिम टप्प्यात हे धरण भरलंय आणि त्यामुळे चंद्रपूर वीज केंद्र आणि चंद्रपूर शहराची पाण्याची चिंता आता मिटली। रामदास कदम ऑडिओ क्लिप प्रकरणी शिवसेनेत नाराजी व्यक्त होते आणि त्यामुळे रामदास कदम यांच्यावर कारवाईची मागणी आता करण्यात येते। सोबत अनंत गीतेंना देखील संयम पाळण्याचा सल्ला दिला जाणार आहे। रामदास कदमांच्या ऑडिओ क्लिपनं पक्ष बदनाम होत असल्याची नेत्यांची भावना आहे। शेतकरी ऐकत नाही म्हणून त्यांना चिरडल्याचं काम केलं जातंय असा घणाघात काँग्रेसच्या नाना पटोलेंनी केलाय। आमच्या नेत्यांना अनेक ठिकाणी अडवलं गेलंय, प्रियंका गांधींना त्यांनी अटक करून ठेवलंय, त्याचा आम्ही निषेध करतो। तालिबानी वृत्ती भाजपने निर्माण करायला सुरुवात केली आहे, त्याचं खरं रूप आता दिसतंय। तर प्रियंका गांधींना सोडत नाही तोवर आज जिल्हा पातळीवर आंदोलन घेणार, गरज पडली तर जेल भरो आंदोलन देखील करणार असल्याचं पटोले म्हणाले। देवेंद्र फडणवीस लातूर दौऱ्यावर आहेत। 13 TMC पाणी सोडल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आणि लोकांच्या शेतामध्ये पाणी गेलं। हजारो एकर शेतीचं नुकसान झालं, याची चौकशी झाली पाहिजे। तर पाणी किती वेगाने सोडलं पाहिजे, कसं सोडलं पाहिजे या संदर्भात SOP तयार झाली पाहिजे असंही ते म्हणाले। मध्य रेल्वेच्या मुंबई विभाग प्रवाशांच्या सोयीसाठी डिजिटल मार्ग स्वीकारत यात्री मोबाईल ॲप सुरू केलं गेलेलं आहे आणि तेही रेल्वेच्या 0 खर्चात। या ॲपद्वारे स्थानिक प्रवाशांना लोकल ट्रेनची थेट माहिती मिळू शकते। यात्री वापरकर्त्यांना थेट घोषणांविषयी माहिती मिळते, स्टेशनवर केलेल्या घोषणा आणि त्यांची ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे, विलंब आणि तांत्रिक बिघाड जर असेल तर त्याची देखील माहिती या ॲपवरून मिळणार।
भाईंदरच्या पश्चिमेच्या GCS बँक्वेट हॉलमध्ये 300 पेक्षा अधिक नागरिक गरबा खेळत असताना भाईंदर पोलिसांची धाड टाकली गेली आहे आणि यामध्ये अनेक नागरिक विना मास्क सामाजिक अंतर न राखता गरबा खेळत होते। कोविड नियमांचं उल्लंघन केल्याचं निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी यश छाजड आणि हसमुख परिहार यांच्यावर गुन्हा दाखल केला। वाशिम जिल्हा परिषदेच्या 14 आणि रिसोड मालेगाव कारंजा वाशिम मंगरुळपीर आणि मानोरा या 6 पंचायत समित्यांच्या 27 जागांसाठी 5 ऑक्टोबर रोजी मतदान तर दिनांक 6 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे। ही पोटनिवडणूक लागण्याअगोदर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता होती, मात्र पोटनिवडणुकीत एकमत न झाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार उभे केल्याने आता ही निवडणूक बहुरंगी होणार आहे। मुंबईत माहीम रेती बंदर लँडिंग पॉइंट या ठिकाणी एक भला मोठा अजगर आढळून आलेला आहे। पोलीस नियंत्रण कक्षात या संबंधीचा संदेश मिळाला होता। त्यानुसार परिमंडळ कार्यालय 5 इथं रात्रपाळी लेखनिक कर्तव्यावर असलेले आणि मानद पशु कल्याण अधिकारी म्हणून नियुक्तीस असलेले पोलीस शिपाई मुरलीधर श्रावण जाधव यांनी सुमारे 11 फूट लांबीचा हा अजगर अथक परिश्रमानंतर सुरक्षित पकडला। संपूर्ण महाराष्ट्रात 5000 रेसिडेंट डॉक्टर्सचं आंदोलन सुरू आहे। आज आंदोलनाचा 4था दिवस आहे। राज्य सरकारकडून डॉक्टरांच्या मागण्या मान्य न केल्यामुळे आजपासून कोविड आणि ICU मधील रुग्ण सोडून बाकी सगळ्या सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। OPD आणि इमर्जन्सी सहित बाकी सेवा आजपासून बंद ठेवण्यात आल्या। मुंबईतल्या प्रकल्पबाधितांना घरांऐवजी आर्थिक मोबदला देण्यात येणार आहे। 13 लाखांपासून 1 कोटींपर्यंत हा मोबदला देण्यात येणार आहे। स्थायी समितीसमोर तसा प्रस्ताव मांडण्यात आलाय। मुंबई महानगरपालिकेच्या विकास प्रकल्पांमुळे बाधित झालेले निवासी, महानगरपालिकेच्या मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींमधील भाडेकरू यांना नव्या धोरणाचा आर्थिक लाभ मिळणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या नोंदीनुसार 570 नवीन कोरोना रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे, तर गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या आटोक्यात असल्याचं दिसत होतं। मुंबईत कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जाते। कोरोना काळात राज्यातील अनेक बालकं अनाथ झाली आहेत। दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मदत म्हणून प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे। त्यानुसार अनाथ झालेल्या बालकांच्या खात्यात 5 लाख रुपये जमा करण्यात आल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिली आहे। महिला आणि बालविकास विभागाकडून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या 64व्या वर्धापन दिन केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि कपिल पाटील हे उल्हासनगरमध्ये आले होते, मात्र या कार्यक्रमाला झालेली गर्दी पाहता इथे कोरोना नियमांचा कार्यकर्त्यांना विसर पडल्याचं चित्र पाहायला मिळालंय। शिवाय अनेक कार्यकर्त्यांनी मास्क देखील लावले नव्हते। राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमात कोरोना नियम पायदळी तुडवले जात असतानाच आता केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यक्रमात देखील कोरोना नियम पाळले जात नसल्याचं चित्र राज्यात पाहायला मिळतं। केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे उल्हासनगरमध्ये आले असता त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यांबाबत सरकारवर टीका केली आहे। खड्डे पाडण्यासाठी हे सरकार सत्तेत आलंय, खड्डे भरले नाहीत तर हे सरकार खड्ड्यात जाईल अशी टीका आठवलेंनी केली आहे। न्यूज 18 लोकमतने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांसंबंधी वृत्तमालिका सुरू केली असताना आता केंद्रीय मंत्री देखील राज्यातील खड्ड्यांबाबत राज्य सरकारवर टीका करतात। राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आहेत। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची त्यांनी पाहणी केली आहे। जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2.5 लाख हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झालंय, मात्र अजूनही शेतकऱ्यांना सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाहीये। त्यामुळे फडणवीसांच्या या दौऱ्याकडे शेतकरी आशा लावून बसले। बातमी आहे अमरावतीमधून। अमरावती जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती बँक आपल्याच ताब्यात राहावी यासाठी महाविकास आघाडी सरकारमध्ये एकत्र असलेले महिला बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर आणि राज्यमंत्री बच्चू कडू हे 2 मंत्री सध्या एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत। एकूण 21 संचालक पदासाठी ही निवडणूक होते। एकूण 1687 सदस्य या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार। पुणे जिल्ह्यात लाळ्या खुरकत आणि लंप्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील जनावरांचे सर्व बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिलेत। त्यामुळे बेल्हे येथील दर सोमवारी भरणारा जनावरांचा बाजार आता बंद असल्याने बैल व्यापारी तसंच बैल सजावटीसाठी लागणारे साहित्य विकणाऱ्या व्यापाऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं। त्यामुळे बाजार समितीला याचा फटका बसला। कोरोना नियंत्रणात आल्याने राज्यभरातील सर्व धर्मीय प्रार्थना स्थळं उघडण्यात येणार आहेत, तर मुंबादेवीचं दर्शन घेण्यासाठी आधी बुकिंग करावं लागणार आहे। बुकिंग केल्यानंतर भाविकांना
SMS येईल आणि त्याच दर्शनाचा दिवस आणि वेळ कळवण्यात येणार आहे। तर लहान मुलं, वृद्ध आणि गर्भवतींना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाहीये। दर्शनाची वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6 अशी आहे। ज्या भाविकांनी कोरोनाचे 2 डोस घेतलेले आहेत आणि दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवस झालेत अशाच भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातारा दौऱ्यावर असताना आज त्यांनी सातारा येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्याचा आढावा बैठक घेतली आहे। आजपासून राज्यात शाळा सुरू होत असल्याने 12 ते 18 वर्षाच्या मुलांचं लसीकरण करावं अशी चर्चा या बैठकीत झाली आहे। मात्र अद्याप केंद्राकडून कोणताही निर्णय आलेला नाहीये। त्यामुळे केंद्राचा निर्णय झाल्यावर लसीकरण सुरू करणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं। ब्रेकनंतर स्पीड न्यूज मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी जिल्ह्यातील तिकोनिया इथे शेतकरी आंदोलनादरम्यान हिंसाचार घडलाय। त्यात 8 जण ठार झाले तर अनेक जण जखमी झालेत। मृतांमध्ये 4 शेतकऱ्यांचा समावेश आहे। या घटनेनंतर रात्री उशिरा या ठिकाणी पाहणीसाठी पोहोचलेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना मध्यरात्रीनंतर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला। जयंत चौधरी यांच्या ताफ्याने हापूडमधील बॅरिगेड्स तोडलेत आणि हा ताफा लखीमपुर खेरीकडे रवाना झाला। त्यानंतर कार्यकर्ते पोलिसांशी भिडलेत। कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षकांना धक्काबुक्की केली। पोलिसांनी त्यांना ब्रिज घाट रोड टोल प्लाझावर थांबवण्याचा प्रयत्न देखील केलाय। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो गड कोतवालीच्या ब्रिज घाट टोल प्लाझाजवळ ही घटना घडली। आणि यासोबतच स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।